पुण्याचं आपण जे काही उदाहरण दिलेलं आहे, पहिली गोष्ट म्हणजे कोयता गँग, अशी कुठली गँग कार्यरत नाही आहे. का घडतं हे थोडक्यात सांगतो. तिथे पुण्याला लागून जो ग्रामीण भाग आहे, त्या ग्रामीण भागामधनं काही तिथे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जे लहान मुलांचा, त्याच्यामध्ये बालकांचा गुन्हे करण्यामध्ये त्यांचा वापर करून घेत आहेत. आणि मग कुठे जाऊन दुकान फोडायला लावायचं, मग वसुली सुरू करायचं, तिथे प्रयत्न करायचा. हे आमच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही पोलीस आयुक्तांनी एक तिथे दिशा म्हणून एक कार्यक्रम चालू केला. जुवेनाईल जे काही ह्याच्यामध्ये बालक जे काही ओढले जात आहेत त्यांना, म्हणजे जे अशिक्षित असतील कदाचित, त्यांना योग्य त्यांना गायडन्स मिळत नसेल, तर अशांसाठी पोलीस विभागाने कार्यक्रम राबवून त्यांना गायडन्स द्यायचं सुरुवात केली. आपण क्लासेस लावले, आपण त्यांना फुटबॉलची ट्रेनिंग दिल्या, म्हणजे त्यांची मानसिकता बदलायचा आपण तिथे प्रयत्न केला. तर मला वाटतं गुन्हेगारांना त्यांच्यामध्ये सुधारणा कशी होईल ह्यासाठीचे देखील कार्यक्रम हे पुणे आणि पिंपरी चिंचवडने राबवलेले आहेत. त्यामुळे गुन्हेगारी ही वाढते, ह्याच्यापेक्षा आपण जे प्रयत्न करतोय ते मला वाटतं तितके हे जास्त महत्त्वाचे आहेत. वाढत असताना अर्थातच पोलिसांचा धाक हा असला पाहिजे, पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये नसली पाहिजे, ह्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देतोय. काही प्रमाणात लक्षात आले की काही डार्क एरियाज आहेत जिथे CCTV कव्हरेज नाही आहे. काही प्रमाणामध्ये आपल्याला पोलीस स्टेशनची हद्दवाढ तिथे करणं आवश्यक आहे. काही वाडी पोलीस स्टेशनची गरज आहे, काही मॅन पॉवरची गरज आहे. तर ह्या सगळ्या सुविधा आपण तिथे उपलब्ध करून देतो.